मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 28 फेब्रुवारी 2026 पासून इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामधील युद्ध सुरू झाले आहे. या युद्धामुळे असंख्य नागरिक मारले गेले आहेत. इराणने तर त्यांचे सुप्रीम लीडर यांना सुद्धा गमावलेलं आहे. या युद्धामुळे प्रचंड अशी जीवितहानी झालेली आहे आणि त्यासोबतच आर्थिक हानीसुद्धा होत आहे. या युद्धामुळे फक्त इराण आणि इस्रायल ह्या दोन देशांवर प्रभाव होत आहे का? तर नाही. या युद्धामुळे जे बाकीचे देश आहेत इराणशी लागून किंवा मध्यपूर्व आशिया आणि वेस्ट एशिया यातले जे देश आहेत त्यांच्यावर प्रभाव होत आहे. आता हे देश कोणते आहेत? हे देश आहे सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन यासारखे देश आहे. याच्यावर याचा प्रभाव पडत आहे. याच्यावर प्रभाव कसा पडत आहे? कारण की इराणनी बरेचसे क्षेपणास्त्र आहे हे ह्या देशांवर डागलेले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा जे त्यांचं यातायात आहे म्हणजे एअर ट्रॅफिक आहे याच्यावर प्रभाव झालेला आहे. असंख्य असे तिथले एअरपोर्ट आहे हे सध्या बंद पडलेले आहेत. त्यामुळे याचा आर्थिक फटका ह्या देशांना बसत आहे. त्यासोबतच आर्थिक फटका हा तिथून होणारा व्यापार आहे यावर सुद्धा बसत आहे किंवा होत आहे. आता हा भाग या का का महत्त्वाचा आहे? कारण की मध्यपूर्व आशिया आणि वेस्ट एशिया हे भाग असे आहेत की इथून जवळपास जगाचा 30% जो क्रूड ऑइलचा जो प्रोडक्शन आहे इथून होतं आणि इथूनच त्याचा ट्रान्सपोर्टसुद्धा होतं. त्यासोबतच 17% नॅचरल गॅसचं प्रोडक्शन इथून होतं. आता क्रूड ऑइलसाठी कोणते देश महत्त्वाचे आहेत? सौदी अरेबिया, UAE, ओमान, इराक यासारखे देश आणि नॅचरल गॅससाठी इराण, कतार यासारखे देश. आता यामुळे काय झालं आहे? यामुळे जो व्यापार आहे तो खंडित झाला आहे. आता व्यापार खंडित कसा झाला आहे? बघा, जो सुद्धा व्यापार होतो हा व्यापार होतो पर्शियन गल्फ मार्गे, स्ट्रेट ऑफ होर्मुझ, गल्फ ऑफ ओमान, अरेबियन सी आणि नंतर भारतामध्ये किंवा तिथूनच तो अरेबियन सी मार्गे इंडियन ओशन आणि तिकडून तो मलक्का स्ट्रेट मार्गे हा होतो चायनामध्ये. आता बघा याचा फरक कसा पडला आहे. आता जो पर्शियन गल्फ आहे, पर्शियन गल्फ हा इराणच्या उत्तरेकडे किंवा पश्चिम उत्तरेकडे आहे, ज्याला इराणची बॉर्डर लागून आहे आणि त्याखाली गल्फ ऑफ ओमान आहे. ह्या दोन गल्फला जोडणारे एक अरुंद अशी एक समुद्रधुनी आहे, म्हणजे आपण त्याला स्ट्रेट म्हणतो. हे याला म्हणतात स्ट्रेट ऑफ होर्मुझ. ह्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा दोन देशांनी विभागला गेला आहे. एक देश आहे इराण, दुसरा आहे ओमान. आणि याची रुंदी किती आहे? फक्त 40 किलोमीटर. जर आपण जागतिक व्यापारासाठी जर आपण ही रुंदी बघितली 40 किलोमीटर, तर हे काहीच नाही आहे, म्हणजे खूपच कमी आहे. आणि यावर इराणचा प्रभाव असल्यामुळे येथील हा जागतिक जो व्यापार आहे हा इथून खूप प्रभावित झाला आहे. इराणने एक अनौपचारिकरित्या एक त्यांना धमकीवजा इशारा दिला आहे. इराण म्हणजे इराणची जी IRGC नावाची संस्था आहे, म्हणजे इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स, यांनी म्हटलं आहे की तुम्ही इथून व्यापार करू नका. तुम्ही म्हणजे जी सुद्धा शिपिंग कंपनी आहे त्यांना म्हटलं आहे, जे सुद्धा क्रूड ऑइलचं जर ट्रान्सपोर्ट करतं किंवा नॅचरल गॅसचं ट्रान्सपोर्ट करतं त्यांना असं म्हटलं आहे. त्यामुळे येथील हा जो व्यापार आहे हा व्यापार साहजिकच प्रभावित झाला आहे. कारण की कोणत्याच कंपनीला नुकसान करून घ्यायचं नाही आहे, आर्थिक किंवा जीवित नुकसान करून घ्यायचं नाही आहे. त्यामुळेच याचा प्रभाव झाला आहे. आता याचा प्रभाव हा फक्त मध्यपूर्व आशिया आणि वेस्ट एशियावर झाला आहे का? तर नाही. याचा प्रभाव हा जागतिक स्तरावर सुद्धा होत आहे. जागतिक स्तरावर जर आपण म्हटलं, आपण फक्त भारताची जरी बाजू बघितली तर याचा प्रभाव भारतावर सुद्धा होऊ शकतो. आता का होऊ शकतो? भारताला मध्यपूर्व आशिया आणि वेस्ट एशिया हे खूप महत्त्वाचे आहे. कारण की भारत जवळपास 88% आपला जो तेलाचा साठा आहे हा आयात करतो. त्या 88%मधला जवळपास 50% हा आपण मध्यपूर्व आशियातूनच आयात करतो. म्हणजे सौदी अरेबिया झालं, इराक झालं, ओमान झालं, इथून आपण आयात करतो. आता भारत किती आयात करतो रोजचा? भारत आयात करतो $5 मिलियन बॅरल पर डे, म्हणजे 50 लाख बॅरल पर डे आपण आयात करतो. एक बॅरल म्हणजे किती असतं? एक बॅरलमध्ये जवळपास 159 लिटर एवढं तेल असतं. आता भारत जवळपास 50 लाख बॅरल तेल आयात करतं. त्या 50 लाखापैकी 25 लाख जे बॅरल तेल आहे ते फक्त स्ट्रेट ऑफ होर्मुझमधूनच येतं, म्हणजे मध्यपूर्व आशियातूनच हे भारतामध्ये येतं आणि पर डे आहे. त्यामुळे याचा किती भयंकर हा भारतावर प्रभाव होऊ शकतो हे आपल्याला दिसून पडतं. आता याचा फक्त फरक हा तेलामुळे होतो का? तो होतो. तेलामुळे कसा होतो? जर तेलच भेटलं नाही तर शिपिंग कंपनी काय करतील? शिपिंग कंपनी हा दुसरा मार्ग वापरतील. दुसरा मार्ग कसा वापरतील? ते मेडिटेरेनियन सी किंवा तिथून मग आफ्रिका, केप ऑफ गुड होप त्या मार्गे ते हिंद महासागरी मार्गे भारतामध्ये येऊ शकते. त्यामुळे साहजिकच याचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यावर त्याचा इन्शुरन्सचा खर्चसुद्धा वाढतो आणि त्यामुळे तेलाचे भाव हे वाढू शकते. आपण आता बघू शकतो की फक्त युद्ध झालं आणि युद्धामुळे जवळपास $6 ब्रेंट क्रूड ऑइलचे भाव वाढले. $71वरून जवळपास $78पर्यंत साहजिकच ते वाढलेलं आहे. हे पहिल्यांदा झालं का? नाही. 1980ला सुद्धा जेव्हा इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध झालं होतं त्यावेळेसुद्धा इराणने तेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला होता. त्यामुळे सुद्धा जवळपास
दुप्पटीने असा याचा तेलाचे भाव वाढले होते. तर तेल हा खूप प्रभावित असा इराणकडे एक आपण शस्त्र असं म्हणू की ते स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गे तेलाचे सुद्धा भाव वाढवू शकतात. केपलर नावाची संस्था आहे, जिने अहवाल दिला आहे आणि त्या अहवालानुसार हे म्हटलं आहे, की भारतात जवळपास 45 दिवस पुरेल इतका पेट्रोलियम रिझर्व्ह आहे, म्हणजे आपल्याकडे साठा आहे. आता भारत हा पेट्रोलियम रिझर्व्ह भारताकडे 3 असे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, जिथे आपण आपला पेट्रोलियम साठा हा स्टोअर करतो. त्यातलं एक आहे विशाखापट्टणम, एक आहे पादूर, एक आहे मँगलोर. ह्या 3 ठिकाणी भारत आपला पेट्रोलियम साठा स्टोअर करतो. म्हणजे जवळपास 50 लाख × 45 जेवढं हिशोब येईल तेवढं भारताकडे सध्या पेट्रोलियम साठा आहे. पण जर हे युद्ध कंटिन्यू राहिलं किंवा युद्ध होतच राहिलं किंवा इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जर निगोशिएशन झाले नाही, तर हे युद्ध अजून लांबू शकतं आणि त्याचा प्रभाव हा साहजिकच स्ट्रेट ऑफ होर्मुझवर होऊ शकतो. स्ट्रेट ऑफ होर्मुझमुळे फक्त इस्रायल आणि इराणवरच फरक पडेल का? नाही, मिडल ईस्टवर पडेल, वेस्ट एशियावर पडेल. कारण की बरेचसे पोर्ट आहेत, जसं इराकमधलं पोर्ट झालं, ओमानमधलं पोर्ट झालं, सौदी अरेबियातलं पोर्ट झालं, हे सुद्धा प्रभावित होत आहे. त्यांचा व्यापार कमी होत आहे आणि त्यासोबतच जे देश आहे जे तेलावर अवलंबून आहे, जसं भारत झालं, चीन झालं, हे सुद्धा देश तेलावर अवलंबून आहे. यांच्यावर सुद्धा याचा फरक पडू शकेल. त्यामुळेच आता हे युद्ध कधीपर्यंत चालेल हे आपल्याला माहिती नाही आणि पण जोपर्यंत हे युद्ध चालेल तोपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मुझ यावर परिणाम होईल आणि त्याचा हा इनडायरेक्टली परिणाम हा तेलावर होईल आणि तेलाचा परिणाम हा अन्य गोष्टींवर होतो. अन्य गोष्टी म्हणजे जर तेलाचे भाव वाढले, ट्रान्सपोर्टेशन वाढेल, एव्हिएशन सेक्टरमधलं त्यांचा खर्च वाढेल, त्यामुळे तिकीटचे भाव वाढतील. त्याचसोबतच बाकीच्या गोष्टींवर सुद्धा याचा रिपल इफेक्ट होतो, त्यामुळे महागाईसुद्धा वाढू शकते. आता भविष्यात बघू आपण की स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा कधीपर्यंत प्रभावित राहतो. जोपर्यंत प्रभावित राहील तोपर्यंत याचे परिणाम हे राहतीलच. पण आपण आशा करूया की लवकरात लवकर यावर तोडगा निघेल आणि जागतिक व्यापारसुद्धा सुरळीत होईल आणि या 2 देशांमधील युद्ध थांबल्यामुळे असंख्य जीवितहानीसुद्धा टळल्या जाईल. तर बघूया मित्रांनो भविष्यामध्ये याचा काय परिणाम होतो.